नारद मुनींना मिळालेला श्राप। एकदा नारद मुनी असाच विहार करत करत मृत्यू लोकामध्ये येतात। मृत्यू लोक म्हणजे पृथ्वी तलावर येतात। पृथ्वी तलावर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एक पर्णकुटी होती। इतकी सुंदर निसर्ग होता की त्या पर्णकुटीवर आणि बाहेर वेली होत्या। त्या वेलींवर रंगीबिरंगी फुलं होते। अवतीभोवती अनेक वृक्ष होते। त्याच्यावर रसाळ फळं लागलेले होते। फुलं वेली यांचा जणू काही जमिनीवर असा सडा पडलेला होता। पक्ष्यांचा किलबिलाट होता। आधेमध्ये मयूर तिथे नृत्य करे। सुंदर विविध पक्ष्यांचा तिथे ध्वनी ऐकायला येत होता आणि विविध प्रकारच्या फुलांनी तो परिसर अगदी मोहून आणि सुगंधित होऊन गेलेला होता। त्या पर्णकुटीमध्ये एक ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी राहत। ते ऋषी आणि धर्मपत्नी ही कथा कधीची आहे तर फार पूर्वीची, ज्या काळी तप व्हायचे, होम हवन व्हायचे, सतत साधनेमध्ये भक्तगण असायचे। म्हणजे जे ऋषीमुनी होते ते सतत ध्यान, साधना, होम हवन एवढंच करायचे। फार पूर्वीची ही कथा आहे। तर ते ऋषी त्यांच्या धर्मपत्नी सोबत त्या पर्णकुटीमध्ये राहत होते। ते दोघंही नवरा बायको अगदी सुशील, ती पत्नी सुद्धा पतिव्रता होती, एक साध्वी होती आणि ऋषी सुद्धा अगदी त्यांची नित्य नियम होम, दोघं नवरा बायको मिळून होम हवन पूजा पारायण सतत नामस्मरण करत असायचे। त्या ऋषींचं नाव होतं अत्री मुनी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता। हे दोघ जण त्या पर्णकुटीमध्ये राहत होते आणि कोणीही अतिथी आले तर त्यांचा आदर सत्कार पाहुणचार ते करत असायचे। तर एकदा तिथे नारद मुनी येतात आणि तो अवतीभोवतीचा परिसर बघून नारद मुनी खूप सुखावतात आणि कितीतरी वेळ तो निसर्गरम्य परिसर बघण्यामध्येच ते धुंद होऊन जातात की एक अवतीभोवती जे झरे होते त्या झऱ्यांचा कुळकुळ कुळकुळ आवाज येत होता आणि ते पाणी म्हणजे जसे काही मोती पडतंय खाली, अगदी पांढर शुभ्र पाणी, त्याचा मंद असा आवाज येत होता। पक्ष्यांचा किलबिलाट होता, फुलांचा सडा पडला होता जमिनीवर आणि एक सुगंध चारी बाजूला आणि एक मंजूळ ध्वनी सर्वत्र पसरलेला होता। त्या निसर्गरम्य परिसरामधून नारद मुनी त्या पर्णकुटीमध्ये गेले। त्या पर्णकुटीमध्ये नारद मुनी जातात। अत्री ऋषींना आणि अनुसूया मातेला खूप आनंद झाला। त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांचा पाहुणचार केला। त्यांचं आदरातिथ्य, त्यांची सेवा, अनुसूया मातेची पतिव्रता हे सर्व गुण नारद मुनी खूप सुखावतात आणि अगदी आनंदाने ते स्वर्गामध्ये जातात। ते सर्वप्रथम जातात ब्रह्मदेवाच्या इथे। तर ब्रह्मदेव हे सावित्री मातेसोबत विहार करत असतात, बसलेले असतात। तर ब्रह्मदेव म्हणतात की नारद मुनी काय हाल हवाल, पृथ्वी तलावरचे भूलोकावरचे काय हाल हवाल? ते म्हणतात तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी आहे, तुम्ही सर्वत्र जाणतात, झाडावरचं पान सुद्धा तुमच्या आज्ञेशिवाय खाली पडू शकत नाही, मग तुम्ही मला काय विचारतात? ते म्हणतात की तुमच्या मुखातनं ऐकावं असं मला वाटतं। मग ते सांगतात की तुम्ही विचारतच आहात म्हणून मी सांगतो। या पृथ्वी तलावर एक ऋषी आणि त्यांची पत्नी राहते। ती पत्नी इतकी पतिव्रता आहे की आजपर्यंत तशी पत्नी मी कुठेच बघितली नाही। तिची जी सात्विकता आहे, तिची जी पतिव्रता आहे ती त्रैलोक्यामध्ये कुठेही नाही। त्यांचे हे बोल ऐकता सावित्री माता चिडते, म्हणते नारद मुनी तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही आज माझ्या पतीसमोर तुम्ही परस्त्रीची स्तुती करता आहात, मला तुम्ही म्हणजे खाली नीच दाखवतात असा? तर ते म्हणतात की नाही नाही माते, तुला राग आला तरी चालेल, परंतु तुझ्यापेक्षा सुद्धा ती श्रेष्ठ पतिव्रता आहे आणि तुझ्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे म्हणून। तर मग ती चिडते, ती म्हणते की तुमच्या या कृत्यासाठी मी तुम्हाला श्राप देईल आणि सावित्री माता नारद मुनींना श्राप देते। मग नारद मुनी पण चतुर असतात, ते म्हणतात की हे माते तुझा श्राप तेव्हाच खरा होईल
जेव्हा तू त्या जे स्त्री आहे ना तर तिचं स्त्रीत्व किंवा तिचं की जे सात्विकपणा आहे तो तिचा घालवून दाखवशील ना तू, तेव्हाच तुझा श्राप खरा होईल, त्याशिवाय होऊ नाही शकणार. आणि नारद मुनी तिकडून निघतात आणि महादेवाकडे जातात. तर महादेव हिमासोबत बसलेले असतात. तर महादेव म्हणतात की अरे नारद मुनी इकडे कसं येणे केलं, काय म्हणतात, काय हाल हवाल आहे भूतलावरचे पृथ्वीवरचे. तर तेव्हा नारद मुनी तसंच सांगतात की भूतलावर एक धर्मनिष्ठ पत्नी आहे आणि तिचा पती ऋषी आहे. ते अत्यंत भक्ती करतात, ओम करतात. ती पण इतकी सुंदर पतिव्रता स्त्री आहे की अख्ख्या ब्रह्मांडामध्ये भूतलामध्ये मी कुठेही अशी स्त्री बघितलेली नाही, ही प्रथम स्त्री आहे. तर हे ऐकताच पार्वती माता पण चिडते. ती म्हणते नारद मुनी तुम्ही काय बोलत आहात. ते म्हणे माते मी सत्यच बोलतो आहे. माफ कर माते, पण तुमच्या तीन देव्यांपेक्षा पण ती श्रेष्ठ आहे. असं बोलताच पार्वती माता पण चिडते आणि पार्वती माता पण नारद मुनींना श्राप देते. मग तर नारद मुनी सेम म्हणतात की तुमचं माते क्षमा असावी, पण तुमचा श्राप त्याच वेळेस खरा होईल की ज्या वेळेस तुम्ही त्या पतिव्रता स्त्रीचं पावित्र्य घालून दाखवाल, त्याशिवाय हा श्राप खरा होणार नाही. आणि मग तिकडनं ते जातात समुद्रामध्ये विष्णूंकडे. तर विष्णू महालक्ष्मी सोबत बसलेले असतात आणि सेम तोच प्रश्न विचारतात विष्णू आणि त्यांचं नारद मुनींचं सुद्धा तेच उत्तर असतं. त्यावर महालक्ष्मी माता पण चिडते आणि ती सुद्धा श्राप देते. मग ते म्हणतात की तुम्ही तिन्ही देव्या ज्या वेळेस तिचा तुम्ही सात्विकपणा घालवाल त्याच वेळेस तुमच्या तिघींचाही श्राप खरा होईल. परंतु माफ करा देवा, हे नारायणा माफ करा, पण तिच्यासारखी स्त्री या भूतलात नाही, या स्वर्गात नाही, पाताळात नाही. अनुसुया मातेसारखी स्त्री कुठेही नाहीये. आणि असं बोलून नारद मुनी त्यांच्या सवयीप्रमाणे कळ लावतात आणि निघून जातात. असं झाल्याच्या नंतर या तिन्ही देव्या चिडतात आणि एकत्र येतात. आणि एकत्र येऊन त्यांची चर्चा सुरू होते की अशी कुठली स्त्री आहे की ज्याच्यासाठी त्या स्त्रीसाठी आपल्या तिघींना सुद्धा नारद मुनी ऐकून गेले आणि त्यांनी आपल्याला सांगून गेले की तुम्ही ते तिचं पावित्र्य घालवून दाखवा म्हणून. अशी कुठली स्त्री आहे की जी आपल्या नजरेत पडलेली नाही म्हणून. आणि मग नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रत्येक बायकोला राग आला की ती नवऱ्याचं डोकं खाते. त्याचप्रमाणे तिन्ही देव्या आपल्या आपल्या नवऱ्यांकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता तिचं तुम्ही काय आहे ते तुम्ही बघा आणि आम्हाला जो नारद मुनींनी सांगितलेलं आहे ते तुम्ही खोटं आहे ते ठरवून दाखवा. तर पतिदेव म्हणतात की हे बघा उमा रमा सावित्री आम्ही असं नाही करू शकत. ते म्हणतात की तेव्हा जर तुम्ही असं नाही केलं तर आता या क्षणापासून आम्ही मौन व्रत धरतो आणि अन्न पाणी ग्रहण करणं बंद करतो. मग तिन्ही देवांच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिन्ही देव एकत्र येतात आणि आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते पृथ्वी तलावर जातात. इथे अध्याय 3 संपलेला आहे.